किंमत देऊ की 35ला देत आहे 32 पर्यंत होईल व्यवहारला बसलो का द्यायची सांगितली मग आता कसं करायचं हा कसं करायचं 32 पर्यंत होईल दिदी चालतं बरं कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर मला नंबर मामाला मोबाईल गेला वरगडी गेलो वरगडी म्हणजे ते कारवाड आली जशीच ती नाही ती अच्छा पाडिया बाजारात आहे काय बरं का वासरांची बरं बरं तर 32ला व्यवहार होऊन जाईल शेतकरी तर नंबर यांच्याकडे नाही आहे पण बाजारामध्ये आलं तर अशा तुम्हाला 1 लिटर 2 लिटर दूध देते 2.5 लिटर देते एका टायमाला हो, एका टायमाला. बरं मग दुधाला चांगली आहे हा, चांगला आहे मग ते जात बघा कसं नाही चांगली आहे काय बरं का ओळखून भरली आहे कशी आता हा ओळखून लबाड काय बोलायचं नाही तुम्ही लबाड बोलत नाही हात घालून आपण दाखवतो शेतकरी आहे आपण लबाड नाही बाजार जरा खोटं बोलते तो बाजारात म्हणून विचारलं तसं जरा तुम्हाला खुरास नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय सांगोल्याच्या खिलारगाई बाजारामध्ये आणि मित्रांनो थोडा उशीर झाला आपल्याला आज बाजारात यायला म्हणजे खिलारगाईच्या व्हिडिओला उशीर झाला बाजारात आलो आपण पाठच तर मित्रांनो बघू शकता अशा गाई विक्री होऊन इकडे बाजूला येऊन राहिलेत तर शेवटला बाजार फुटायच्या मार्गावर आता वाजली त्या साधारणपणे 9:30 पावणे 10 वाजले त्या आणि ही गाय बघू शकताय गाभण दूध गाभण व्याला झालेल्या गाई हो गाई ते गाय आहे परत इथं गाय आहे दूध चांगली देणारी गाय इथं आहे तर सांगोला बाजारामध्ये तुम्हाला गायी मिळतील जर कोणाला घ्यायचे असतील तर सांगोला बाजाराला व्हिजिट करू शकताय खिल्लार गायी मिळतील तुम्हाला तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक रविवारीच सांगोल्याचा खिल्लार गायी बाजार दाखवतोय त्यामुळं कसं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला संपूर्ण माहिती मिळून जाईल एक टॉप क्वालिटीची काजळी खिल्लार इथं गाय आलेली आहे तिची आपण संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर ही गाय आणि ही वासरू आहे बाया कोणाकडली गाय आहे मला तुमची गाय म्हणजे कोण कोणाचा आहे गाय कोणा पलीकडे आहे काय तर इथं टॉप क्वालिटीची गाय आहे ॲक्च्युली काय झालं तर व्हिडिओ आपण सकाळीच काढला आहे बरं का परंतु व्हिडिओ अपलोडच्या नादात मोबाईलचं स्टोरेज झालं फुल आणि व्हिडिओ अनावधानानं डिलीट झाला एकदम टॉप क्वालिटीची गाय आहे मित्रांनो काजळी खिलारमधली गाभण आहे तुमचे आहे साहेब किती महिने गाभण आहे 1 महिने 1 महिना झालं गाभ आहे आणि ही खाली वासरू तीच आहे नाही तीच वाजू दुसरा आहे बरं म्हणजे 1 महिने म्हणजे काय तशी तपासता येत नाही ना नाही किती किंमत सांगताय 50 या इकडे साहेब जरा 50,000 रुपये किंमत सांगितली मालकानं अगदी देखणी काय काजळी खिलार कोणाला जर पाहिजे असेल तर मालकांचा कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे मला काय होईल खरी द्यायची किंमत काय तुमची आता सांगितलं तुम्हाला 50,000 सांगताय त्यात काय कमी जास्त होईल का कितीपर्यंत सुट दे काय आहे आपला चॅनलला जर कोणाला घ्यायची असेल तर डायरेक्ट एक मूळ किंमत सांगितली डायरेक्ट जरी इथं नाही विकली तरी मी जी हौशी लोक आहेत खिलार प्रेमी ते लोक कितीपर्यंत द्याचाल 45 तर मूळ मालकाने किंमत एक सांगितलेली चौका तर बघू शकता एकदम तापड स्वभावाचा आहे एकदम तापड स्वभावाचा आहे बरं का लय तापड असतील खिला 45,000ला व्यवहार होऊन जाईल आत्ता गाईचं दाव तुटले ते वासरू त्या ठिकाणी त्याच्या अंगावर पडलं होतं ते खिल्लारचं असंच असतं मित्रांनो मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या मोबाईल नंबर सांगा 2 मिनिटं हां ह्यात आहे का त्यात दाखवतो 1 मिनिट हां यांचा नंबर मी दाबतो माझा त्यांचा मोबाईल नंबर आहे 72 76 85 50 यांचा नंबर आहे 72 76 85 0506 अर्जुन भीमराव कांबळे तर बघू शकताय सांगोल्या बाजारामधील इथे एक खिलार गाय ही देखील चांगली आहे परंतु झाले काय मालक जागेवर नाहीत अशा गायी बघून असतात बाजारामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी ही गाय आहे त्या इथे एक गाय आहे बघा ठेप्याला चांगली आहे आणि ऑर्डर वगैरे बघू शकताय तिची चांगली आहे दूध वगैरे दिल अशी काही शक्यता तर बाजारात अशी वाकडी तिकडी जनावर बांधली ती एखादं मारा बिरायचा आम्हाला मित्रांनो कसं आहे कुठलंही काम सोपं नाही बरं का आपण काय मीच लय कष्ट करतोय अशातला विषय नाही पण पूर्ण व्हिडिओ पण बघत नाहीत लोक सबस्क्राईब केला नाही चॅनलला त्यामुळं एवढा काय प्रतिसाद बी नाही व्हिडिओला तर आपण ह्या गायीची माहिती घेऊ
मामा राम राम. गाव कुठलं आहे तुमचं? माळशिरस. लांब ना आलाय. शेतकरी व्यापारी राहू द्या ती जरा आवाज यासाठी असतोय मोडचा. हा? गाव कुठला आहे? माळशिरस. माळशिरसचा आहे. शेतकरीच आहे ना? किती वेळ येतोय गाय आपली? हे दुसरं आहे. दुसरा आहे तिसरा आहे? नाही तिसरं नाही. दाताला संपली आहे. संपलं. बर. आणि वळूकडनं भरली आहे कसं? हा वळू हा, दूध काढू देते गाय तुमची? वळू. नक्की. म्हणजे एखाद्याने घेतली आणि पुन्हा दूध काढू देना गेलो काय करायचं? पाय सुद्धा उचलत नाही. तुम्ही हात घालून बघा. आता हो बघा की. बर. तुम्हीच घालाय मी धरतो कासरा ना आम्हाला मारा बिराई गाय तुमची. तर हात घालून दाखवायला लागले ते शेतकरी आहेत. हो हो जरा खिल्लार तापडच असते. चोळत चोळत ही करा. हो पुढे धरा जरा. तसंच करतोय की परत आता तसं करून कसं नाही पुढे धरा एक थोडं. ते मारत नाही तर. नाही ना हो नाही मार. हळूहळू चोळत चोळत हात घाला गा. जरा सरका मस्त जरा ही जाऊ धरा जाईल गाय पळून त्यांची. नाही पळत नाही काय आहे का? हा शांत आहे सोडा तिला. खोटं लबाड बोलायची काय गरज? हा, म्हणजे खात्रीनं धार काढू देते तशी गाय तुमची मिळेल. आणि दुसऱ्यांदा गाभण दिवस किती बाकी आहेत? अहो 30 तारीख आहे आता इथे. आता 30 तारखेला आहेच म्हणा 4-5 दिवसात हा. दूधच खायला जायचं. किती द्या चाल किंमत? किंमत देऊ की 35. ला देत आहे. 32 पर्यंत होईल व्यवहारला बसलो का द्यायची सांगितली? मग आता कसं करायचं? हा कसं करायचं? 32 पर्यंत होईल. दिली सर. बर. कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर. मला नंबर मामाला आहे मोबाईल गेला वरगडी घेऊन. वरगडी म्हणजे ते कालवाड आणली जायची ती नाही. अच्छा पाडिया बाजारात आहे काय? बरं का वासरांची. बरं बरं. तर 32 ला व्यवहार होऊन जाईल. शेतकरी तर नंबर यांच्याकडे नाही आहे पण बाजारामध्ये आलं तर अशा तुम्हाला 1 लिटर 2 लिटर दूध देते. 2.5 लिटर देते. एका टायमाला? हो, एका टायमाला. बरं मग दुधाला चांगली आहे. चांगला आहे मग ते जात बघा कशी. नाही नाही चांगली आहे गाय बरं का. वळूकडनं भरली आहे कशी आता? हा वळू लबाड काय बोलायचं? नाही तुम्ही लबाड बोलत नाही हात घालून दाखवतो. शेतकरी आहे आपण लबाड. नाही बाजार जरा खोटं बोलते तो बाजारात म्हणून विचारलं. तसं जरा तुम्हाला खुरास तुमचा स्वभाव चांगला आहे बरं का. आवडलं मला. शेतकरी मित्रांनो अतिशय चांगल्या आणि सामान्य शेतकऱ्याने चांगली माहिती दिलेली आहे. तर कुणाला जर अशा गाय घ्यायची असतील तर बाजारात येऊ शकताय. कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी हा बाजार भरतोय. बाजारात गाय आज कशी आली ते बघा. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो इथंच थांबूया. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि जास्तीचा वेळ न घालवता आपण इथं थांबूया आणि कमेंट करत चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर. आणि धन्यवाद. राम राम. धन्यवाद मामा. चालू. तर बघू शकताय मित्रांनो सांगोला बाजारातील इथे एक कालवड आणि गाय दिकणी कालवड आहे गाय आहे. तर आज थोडा उशीर झाला होता. तर इथं बघू शकताय. हो कुणाकडले गाय कुणाची आहे साहेब? नाही का? बरं गाय चांगली आहे. तर शेतकरी मित्रांनो किती महिन्यात आहे? ते गाय वेलेले गाय बघू शकता. मारते जरा. भैया किती महिन्याच कालवड आहे? अंदाज माहित नाही. काजळी खिल्लर आहे ना? खिल्लार काजळी. घरचा का तुमचा व्यापार आहे? कसा आहे? घरचा आहे. घरच्या गाईचा आहे. थोडा चेहरा त्याचा इकडे करा. घरच्या एकदम चांगल्या क्वालिटीचं काजळी खिल्लार कालवड आहे मित्रांनो. आणि घरच्या गाईचा आहे. किती किंमत सांगली भैया? 6,000 रुपये. 6,000 रुपये किंमत सांगताय. बरं थोडं त्याला पुढं चालवता का? थोडं खराब आहे मित्रांनो बघू शकताय. आणि भैयाने किंमत पण त्याच हिशोबाने सांगितली. काजळी खिल्लार आहे. वस्तू सांभाळली तर चांगली होऊ शकते. वळूकडनं झालेला आहे का डॉक्टरने इंजेक्शन दिल्यावर जलमले? दिलं डॉक्टरनं. मग असलं झालंय काय? खरं सांगितलंय भैयानं कुठलीच गोष्ट लपवलेली नाही. किंमत किती म्हटला? 6,500 रुपये. द्यायची किंमत किती होईल? 5,000 पर्यंत सुटेल. 5,000 आलं तर ही गाय मिळून जाईल मित्रांनो. कालवड कोणाला पाहिजे असेल तर भैयाचा संपर्क नंबर मोबाईल नंबर द्या दादा तुमचा. मोबाईल नंबर पाठ नाही त्या मोबाईल मध्ये बघून सांगता? नाही गावणार नाही मला. काय म्हणजे तसा अभ्यासच नाही काय? शाळेला कितवीला आहे सर? 10वी. 10वीला आहे. मोबाईल नंबर पाठ नाही? नाही. बरं बरं असू द्या काय अडचण नाही. सामान्य भैया त्यामुळे काही सांगता येणार नाही असं यांचं म्हणणं आहे. कालवड मात्र चांगली 5,000 दिली तर गाई सांभाळायला काय अडचण नाही आहे. ठीक आहे भैया धन्यवाद. तर बघू शकताय सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला या ठिकाणी हा बाजार भरला आहे. आणि संपूर्ण बाजाराचा अहवाल घेऊन आपण खिल्लार कालवडी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकरी मित्रांनो बाजारातील सगळ्या कालवडी असतील किंवा
कोंड असतील काय आहे? काय आहे काय तर व्हिडिओसाठी बोलवते पण खोंड दाखवणार आहे त्यामुळं आपला हाय खिलारचा आता व्हिडिओ तर जास्तीचा वेळ न घालवता व्हिडिओ इथंच थांबूया धन्यवाद.